दैनिक सामनाचा निवासी संपादक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी 1994 साली HRD प्रॉब्लेम्स इन लँग्वेज न्यूजपेपर्स हा विषय घेऊन डॉक्टर वि. ल. धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD साठी प्रबंध लिहिला. द्वाभ कर्णिक, अरविंद वैद्य, अरविंद पोतनीस, SK कुलकर्णी, केशवराव देशपांडे, राजेंद्र दर्डा, संजय राऊत, मनोहर कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, रेड्डी इत्यादी संपादक, व्यवस्थापक, विश्वस्त, मालक यांच्या विशेष मुलाखती घेतल्या होत्या. वृत्तपत्र उद्योगात जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला पत्रकारितेचा धर्म, लिखाण शैली, मनुष्यबळ विकास, तत्व आणि तंत्र, समस्या व उपाय यासंबंधी 25 वर्षांपूर्वी नेमकं काय वाटत होतं हे आजच्या पिढीला नक्कीच ऐकायला आवडेल. जर मराठवाड्यातल्या पत्रकारांच्या व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर त्यांनी मर्यादित क्षेत्रात राहून काम करणं बंद केलं पाहिजे. आम्ही नुसते पुस्तके ज्ञान घेतलेलं नाही, आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन नंतर मग आम्ही वाचन करायचं. ही खरं म्हटलं दादा जर्नलिस्टांनी हे जी आमचं वाचन झालं, एक्सपिरियन्स मिळाला, त्यातून आम्ही प्रगल्भ असे झालो. आणि मी काय केलं, प्रत्येक माणसामध्ये छान गडकरी म्हणले की मला समजलं जिल्ह्यातून फिरायचं आहे, म्हटलं तुम्ही तुमचे हे घ्या, जेवढं काही करणं शक्य आहे तेवढं घ्या. हा असा महाराष्ट्र त्यांनी पुस्तक लिहिलं. तेवढं जिल्ह्यातून सगळ्या तो हे झाला, पाहणी केली. अशी पाहणी फारच थोड्या लोकांनी केली असेल पत्रकार. मग तिथे तळवकर गेले, गडकरी गेले आणि किती एकंदर 14 माणसं गेली फॉरेनला. सत्यशेवटी TK रॉय म्हणून जनरल मॅनेजर त्यांनी फरमान काढलं की यापुढे महाराष्ट्राचं कोणी पाठवले. हा जो दृष्टिकोन मी ठेवला होता तो दृष्टिकोन आपल्या हाताखालची माणसं त्यांना ट्रेनिंग तर द्यायचं, पण ट्रेनिंगसाठी एक एक्सपिरियन्स जो मिळाला पाहिजे, तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी जर ते देश विदेशात गेले त्याचा फार फायदा होतो. बरोबर. पत्रकारितेला कॉन्टॅक्ट शिवाय तुम्ही पत्रकारिता चालवू शकणार नाही. तुम्ही म्हणाल की मी खुर्चीवर बसून अग्रलेख जमणार नाही. देहरादूनला त्याचप्रमाणे मसुरीला आमची सेशन्स भरायची, ट्रेनिंग सेशन. त्याच्यातून मी शिकलोय. त्या ट्रेनिंग द्यायची आम्हाला. ब्युरोक्रेसीशी वर्तन कसं करावं, डेमोक्रेसी कशी डेव्हलप करावी, एकंदर प्लॅनिंग कसं करावं, प्लॅनिंग योग्य कुठलं, अयोग्य कुठलं, हे सगळं, आणि जनतेशी संबंध कसा ठेवावा. ही माणसं ना उमेद न होता आपल्या अडचणीच्या काळामध्ये धडपडत राहतात, खटपट करत राहतात आणि केव्हा ना केव्हा तरी यश मिळवतात. म्हणून ती मोठी होतात. अपयश मिळालेलीही माणसं असतात, तीही मोठी असतात, फक्त त्यांचे नाव होत नाही. आउट ऑफ स्टेशन तो याच्यासाठी घेतो की इथं जर राहिलं तर या रोजच्या याच्यामध्ये तो असतो, मग तो पूर्ण वेळ त्याला देऊ शकत नाही. आमचे जे इथले एक्झिक्युटिव्ह काम करायचं, आउट ऑफ स्टेशन घेतले की मग त्याची जरा तितकं तो जरा अलूफ राहतो याच्यापासून रोजच्या, आणि मग तो त्याच्यात पूर्ण इन्वॉल्व राहतो. त्याची जी काही आपली योजना असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे 2 दिवसाचा आहे तो कार्यक्रम दरवर्षी साधारणतः करतो. हां, जिल्हा मेळावे आम्ही करतो दर 3 महिन्याला. त्या डिस्ट्रिक्टचा जिल्हा मेळावा करतो. एजंट्स फक्त एजंट्स आणि वार्ताहर पण करतो. कारण एजंट वार्ताहर हे एकमेकांना पूरक असतं. बऱ्याच ठिकाणी एजंट वार्ताहर एक असतो, पण मोठी गावं जी असतात, तालुका प्लेस किंवा त्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यापेक्षा छोट्या गावात एजंट आणि वार्ताहर साधारणतः एक असतात. पण थोडी मोठी आणि तालुका प्लेस या ठिकाणी ते वेगवेगळे असतात. तर त्यांचं जर म्हणजे एकमेकांना पूरक असतील ते मग आमचं वाढतो, बातम्या पाहिजे तशा येतात. पण ते जर पूरक नसतील तर मग ते त्रास देतात. स्वतः निर्माण व्यक्तिमत्व आहे. एक सांगतो की ट्रेनिंग घेऊन किंवा तुम्ही कोर्सेस करून तुम्हाला पत्रकारिता करता येणार. लिहिण्याचं कोणीही प्रशिक्षण देऊ शकत नाही, ते उलट असतं. कळलं का? तुम्ही वाचू शकता, तुम्ही पाहू शकता, पण तुम्हाला चांगलं सुचणं, कळलं का, लोकांचे प्रश्न चांगल्या वगैरे मांडता येणार ते उपजत असेल. जर तुम्हाला तळमळत नसेल लोकांचे प्रश्न मांडण्याची,
विरोध करण्याची इथं ताकद नसेल, क्षमता नसेल, प्रवृत्ती नसेल तर तुम्ही उभं राहू शकत नाही. समाजामध्ये असे काही व्यक्ती निर्माण व्हायला पाहिजे की जे आपल्या वागण्याने, आपल्या आचरणाने लोकांच्या पुढे आदर्श घालून देतील. भाग 4 विशेष पत्रकारिता यासंबंधी ऐकण्यासाठी हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.